सती अहिल्या देवी माता की झाले राम राज्य काय उणे आम्हासी धरणी धरे पिके गाई ओढल्या म्हैसी राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये दडिता कांडिता जेविता गे बाई स्वप्नी ते हे दुःख आम्ही न देखो डोळा नामाच्या गजरे भय सुटले कडी काळा राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये दडिता कांडिता जेविता गे बाई तुका म्हणे रामे सुख दिधले आपुले तया गर्भवासा येणे जाणे खुंटले राम वेळोवेळा मी गाऊ ओविये दडिता कांडिता जेविता गे बाई पांडुरंगा करू प्रथमणा करू प्रथम हरे पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संताची दुसरे चरणा संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका प्रभु के चरणों में सदा पुण्य पुण्य करूं प्रणाम कहो तुझे भूलो नहीं मेरे प्रियतम श्याम
भक्ते भक्त भगवंत गुरु चतुर नाम वपुएक इनके पद वंदन करो नासत विघ्न अनेक प्रथम ही गुरु को शिष्ण हरि चरणों में ध्यान लगाओ मंगल भवन अमंगल हारी प्रभु सुदशरथ आजिर बिहारी जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की नाई हे राम सिया राम जय राम राम सिया राम जय राम। सरस्वती माते द्यावी मज स्मृती तो काकुलती तुझ लागे आपुल्या बाळाशी धरी आता हाती न करी फजिती जनामध्ये जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे धीकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्य त्रयजननी देवांची लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरो सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरो भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं मस्तकहे पायावरे मस्तकहे पायावरे मस्तकहे पायावरे यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या वर करी संतांच्या वर करी संतांच्या वर करी संतांच्या झाले राम राज्य काय उणे आम्हासी धरणी धरे पिके गाई ओढल्या म्हैसी राम वेळो वेळा आम्ही गाऊ ओविये दडिता कांडिता जेविता गे बाई प्रस्तुत भगवत चरणारविंदी सेवा समर्पित करण्याकरता जमलेल्या भक्त भाविक व भक्तिमती मातांच्या समोर कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग श्रीमंत संत जगद्गुरु श्री तुकोबारा यांचा हा चार चरणाचा सर्वांच्या पाठाचा परिचयाचा गोड उत्कृष्ट असा भंग मी सेवेकरता निवडला विठाला विठ्ठल 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 सती अहिल्या देवी मातेच्या वास्तव्याने पुनीत आणि पावन झालेल्या पुण्यवान पवित्र अशा या बोरीस नगरीमध्ये
भगवंताच्या कृपेने, संतांच्या आशीर्वादाने, ग्रामस्थ मंडळींच्या बहुमोल सहकार्याने मंदिर समितीचे अध्यक्ष आमच्या आदरणीय हरिभक्तीपरायण, परमार्थ प्रेमी, राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे आदरणीय दादासाहेब सुभाषराव शिवाजीराव देवरे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी मंडळी यांच्या अथक प्रयत्नांनी चालत असलेला हा आई भगवती सती माता अहिल्यादेवीच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सुवर्ण महोत्सवी वर्ष, अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह तथा गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा, आणि या सोहळ्याचं यंदा हे 50वे वर्ष आहे. आणि या सुवर्ण महोत्सवीय या उत्सवाच्या शेवटच्या 2 दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्या वाटेला आली आणि या निमित्ताने आपणा सर्व सज्जन श्रोत्यांची आणि सती मातेची सेवा करण्याचा योग मला आला. तरी माझ्या दैवा पार नाही, पार तरी माझ्या दैवा पार नाही, पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही, पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही. तरी माझ्या दैवा पार नाही. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, आपल्या पुण्यवान पवित्र नगरीचं हे परम भाग्य आहे. गेली 50 वर्षाची सप्ताहाची परंपरा या गावामध्ये आज तागायत मोठ्या उत्साहाने हा उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि तुम्हा सर्वांचं परम भाग्य आहे की 50 वर्षाचा हा सुवर्ण महोत्सव साजरा करण्याचं सौभाग्य तुम्हा सर्वांना आलंय. यापेक्षा दुसरं कोणतं भाग्य आहे? आणि म्हणून अगदी मनापासून सर्व ग्रामस्थांना, मंदिर समिती आणि सप्ताह समितीचे सर्व कार्यकर्ते, दादासाहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांना मनापासून धन्यवाद देतो. या कार्यक्रमाकरता गावातून परिसरातून भाविक मंडळी हजारोच्या संख्येने उपस्थित आहे. त्यातल्या त्यात उत्कृष्ट मृदुंगाचार्य, गायनाचार्य, अगदी हिमालयाच्या तोडीची ही मंडळी, सर्वांना धन्यवाद देतो. महाराज मंडळी आहेत, सर्वांना धन्यवाद देतो. सर्वांचं नाव घेणं मला शक्य नाही. एखाद्याचं नाव सुटून गेलं तर महाराजांनी आमचं नाव घेतलं नाही असं होईल. त्याकरता सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. विठ्ठल विठ्ठल माईबाप हो, या महाराष्ट्रात
महाराष्ट्राचं फार मोठं परम भाग्य आहे. या महाराष्ट्रामध्ये संत, वारकरी पंथ, ज्ञानेश्वरी ग्रंथ आणि म्हणूनच महाराष्ट्र शांत. महाराष्ट्र भूमी संतांची, ही भूमी संतांची. अशीक जात नाही की त्या जातीमध्ये संत जन्माला आले नाही. कबीर मोमीन लतीफ मुसलमान, कबीर मोमीन लतीफ मुसलमान. सेना नावी जान, सेना नावी जान विष्णुदास, कर्म धर्म त्याग दासा वेग, कर्म धर्म त्याग झाला नारायण. कबीर मोमिंद लतीफ मुसलमान, सेना न्हावी जाना विष्णुदास. ज्ञानोबाऱ्यापासून तर थेट निडोबाऱ्यापर्यंतची परंपरा. प्रत्येक जातीमध्ये संत जन्माला आले आहेत. आणि या खानदेशामध्ये, या धुळे जिल्ह्यात एक महान सती, की जिचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. खानदेशामध्ये असे गाव नाही की त्या गावात या सतीचं नाव माहीत नाही. अशा सती अहिल्या माता त्रेतायुगामध्ये अहिल्या होऊन गेली. पतिव्रतेमध्ये जिचा पहिलाच नंबर आहे, अहिल्या द्रौपदी तारा सीता मंदोदरीस्तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशनम. पतिव्रतेमध्ये जिचा पहिलाच नंबर, अहिल्या ही ब्रह्मदेवाची मानस कन्या. त्रेतायुगामध्ये की ज्या अहिल्याचा उद्धार प्रभू रामचंद्रांनी केला, त्या अहिल्यानंतर या कलियुगामध्ये पती बरोबर सती जाणारी एकच माता, जिचं नाव अहिल्या आहे. ज्या कुळामध्ये, ज्या घराण्यामध्ये त्या होऊन गेल्या, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. जेथे हरीचे दास जन्म घेते, जेथे हरीचे दास जन्म घेते, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. ज्या कुळामध्ये त्या होऊन गेल्या, ते कुळ धन्य. पवित्र ते कुळ पावन तो देश. या देवरे कुळाचं हे परम भाग्य आहे की ज्या सती मातेमुळे या संपूर्ण कुळाचा उद्धार झाला. विठाला 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 विठाला. अरे सती जाऊन ज्यांना 192 वर्ष पूर्ण होत आहे, पण आजही राहिल्या त्या कीर्ती जगावाला.
ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. आजही त्यांच्या कीर्तीचा सुगंध या खानदेशामध्ये गावागावात घराघरात कान्या कोपऱ्यात दरवळत आहे. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. अरे मृत्यू लोकामध्ये त्यांचा सोहळा साजरा होत आहे, यात नवल काय? ज्यांचे सोहळे वैकुंठामध्ये साजरे होत आहेत. याही भूमंडळा माझी कीर्ती. आणि म्हणून मरावे परी कीर्ती रूपी उरावे. त्याच्यासाठी अगोदर काहीतरी करावे, नंतर मरावे. कबीरा जब हम पैदा हुए, जग हसे हम रोवे. ऐसी करनी कर चलो, हम हसे जग रोवे. अरे जीवनामध्ये अशी क्रांती करा की तुम्ही मेल्यानंतर समाजाने तुमच्या करता रडलं पाहिजे. नाही रडणं, कमीत कमी एवढं तरी म्हटलं पाहिजे, मरून मेला हो पण फार चांगला होता. एखादा माणूस जर मरण पावला, लोक म्हणता बरी झाली हो, ब्याद गेली गावातली. कारण तो असतोच तसा गुणगार्या. त्याच्यापासून घरातल्या लोकांना सुख नाही, गावाला सुख नाही, गल्लीला सुख नाही, परिसराला सुख नाही. जाये तिकडे पिढी लोका. परंतु मायबाप हो, तुम्ही तुमच्या उभ्या आयुष्यामध्ये किती वर्ष जगले याला महत्व नाहीये, तुम्ही कसे जगले याला फार मोठं महत्व आहे. विठाला सती देवीला जाऊन 192 वर्ष होत आहेत. खरोखर या देवरे परिवाराचं हे परम भाग्य आहे की त्यांच्या घराण्याचं नाव त्यांनी उज्ज्वल केलं. अगदी कमी वयामध्ये पती बरोबर त्या सती गेल्या. 3 जन्माचं, मागील जन्माचं ज्यांना ज्ञान होतं, प्रत्यक्ष अहिल्या माता म्हणजे देवी स्वरूप आहे. आणि म्हणून आज त्यांच्या कीर्तीचा सुगंध सर्वत्र दरवळत आहे. आणि त्यांच्या या पुण्यतिथीचा सोहळा आणि त्यांचा हा वारसा, त्यांची ही परंपरा, या देवीचं महत्व गावागावात, घराघरात, समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे. याकरता याच कुळातील एक क्रांती सूर्य दादासाहेबांचे वडील वैकुंठवासी हरिभक्तीपरायण बापूसाहेब, की ज्यांनी या देवीचं महत्व वाढावं, हिचं भव्य असं मंदिर या ठिकाणी व्हावं, हो भव्य अशी यात्रा तिची भरावी, याकरता सर्व समाजाला, सर्व गावाला एकत्रित करून बापूसाहेबांनी समाज कार्याबरोबर सामाजिक, राजकीय आणि पारमार्थिक क्षेत्रामध्ये बापूसाहेबांनी या देवीचं प्रचार आणि प्रसाराचं फार मोठं कार्य केलं. की ज्यांच्या कार्याला तोड नाही, त्यांचाच वारसा आदरणीय दादासाहेब
या ठिकाणी चालवत आहेत. बापूसाहेब गेल्यानंतर 1996 पासून दादासाहेबांनी या मंदिराचे सूत्र हातामध्ये घेतले आणि फार मोठे प्रगतीपथावरती हे संस्थान दादासाहेबांनी आतापर्यंत आणलेलं आहे. दादासाहेबांच्या बाबतीमध्ये मी बोलाव आणि मग तुम्हाला समजाव असं काही नाही. की राजकीय क्षेत्रामध्ये या जिल्ह्याने ज्यांच्यावरती संपूर्ण विश्वास टाकून बिनविरोध ज्यांना जिल्ह्याचं अध्यक्षपद म्हणून निवडून दिलं, यापेक्षा दुसरं कोणतं कार्य? बिनविरोध राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये दादासाहेबांचा हा फार मोठा वारसा आहे. आणि आता दादांच्या लहान सून त्या देखील जिल्हा परिषदेला अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत. अलीकडच्या कालामध्ये राजकारण सोपं राहिलेलं नाही. सर्वसामान्य माणसाचं राजकारण नाहीये. बिनविरोध सर्व जिल्ह्याने ज्यांच्यावरती विश्वास टाकावा, यापेक्षा दुसरं काय सांगू? विठ्ठल 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 असा हा वारसा या ठिकाणी सुरू आहे. सर्व गाव, सर्व परिसर, जिल्हा ज्यांच्यावरती पूर्ण विश्वास ठेवून त्यांच्या मागे वाटचाल करत आहे, अशा बापूसाहेब, दादासाहेब, त्यांच्या संपूर्ण परिवाराला आणि सर्व ग्रामस्थांना मी धन्यवाद देतो. आई भगवती सती मातेला प्रार्थना करतो, विनंती करतो की तुमची सेवा करण्याकरता, परमार्थ करण्याकरता देवाने यांना भरपूर असं आयुष्य द्यावं, या सर्वांचं आरोग्य चांगलं ठेवावं आणि यांच्याबरोबर माझंही ठेवावं असं भगवतीला प्रार्थना करतो. कारण मला पण फुल डायबिटीस आहे. बोरीसवासियांना, परिसरवासियांना मी नवीन नाही, पण बऱ्याच वर्षानंतर आज या ठिकाणी सुवर्ण महोत्सवामध्ये सेवा करण्याचा योग आहे. धुळ्यावरून डॉक्टर साहेबांचा मला फोन आला, नंतर दरबाराबांचा फोन आला आणि वेळेच्या आत या कार्यक्रमाकरता उपस्थित झालो. आपणा सर्वांच्या भेटी होत आहेत. पुनश्च आई भगवतीच्या चरणी त्रिवार नतमस्तक होतो. तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि मी जो अभंग सेवेकरता निवडलाय त्या अभंगाकडे जातो. विठ्ठल 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 हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव प्रभु रामचंद्र भगवान की जय. विठ्ठल विठ्ठल. उठ बस करू नका, जरा व्यवस्थित कीर्तन आहे का? गोड अभंग आहे. एकाग्र होऊन कीर्तन श्रवण करा. कीर्तन म्हणजे टाइमपास नाही, कीर्तन म्हणजे करमणुकीचं साधन नाही. चला घरी झोप लागत नाही, 2 तास टाइमपास. 50 वर्षाची परंपरा आहे, तुम्हाला सांगायची गरज नकोय. एकाग्र होऊन कीर्तन श्रवण करा. अतिशय गोड अभंग आहे. झाले राम राज्य काय उणे आम्हाशी, धरणी धरे पिके गाई ओढल्या म्हैसी. राम वेळो वेळा आम्ही गाऊ ओविये, दडिता कांडिता जेविता गे बाई. गोड असा अभंग आहे. आजच्या भंगाच्या द्वारे जगद्गुरु श्री तुकोबाराय रामराज्याचं यथार्थ वर्णन करतायत.
हा भंग घेण्याचं एकच कारण, गेल्या 22 तारखेला मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्र रामलल्ला आपल्या मूळ स्थानावरती जन्मस्थळावरती भव्य आणि दिव्य अशा मंदिरामध्ये राजेशाही थाटामध्ये सिंहासनावरती आरूढ झाले आहेत. प्रभू रामचंद्र भगवान की 22 जानेवारी हा दिवस अपना सर्व भारतवासियांकरता गौरवशाली दिवस आहे. स्वर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा दिवस आहे. आज सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा घनो आजी सोनियाचा दिनो आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घनो आजी सोनियाचा दिनो हरी पाहिला रे हरी पाहिला रे आज सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घनो आजी सोनियाचा दिनो सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घनो आजी सोनियाचा दिनो. सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा दिवस आहे. मायबाप हो, 500 वर्षापासून ज्या मंदिराची लढाई सुरू होती, लाखो लोकांनी आपले प्राण पणाला लावले, स्वतःचं बलिदान दिलं, रक्तपात झाला, अनेक संत महात्म्यांनी आपला देह झिजवला, शरीर मैया रक्तरंजित झाली. 500 वर्षामध्ये पारतंत्र्यामध्ये असलेले प्रभू रामचंद्र कुठेतरी या देशाला कर्तबगार असा पंतप्रधान लाभला आणि मंदिराचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढला. आणि त्याच मंदिरावरती, त्याच जन्मस्थळावरती भव्य आणि दिव्य असं जागतिक कीर्तीचं मंदिर अयोध्येमध्ये उभं राहिलंय. पृथ्वीच्या पाठीवर जेवढेही देश असतील, बोलू नका, त्या सर्व देशांचं लक्ष अयोध्येतील मंदिराकडे लागावं, असं जागतिक कीर्तीचं मंदिर अयोध्येमध्ये उभं राहिलंय. ऐका, परदेशातील लोक 22 जानेवारीच्या अगोदर भारतामध्ये आल्यानंतर विचारायचे की भारतामध्ये ताजमहाल कुठे आहे. आता 22 जानेवारी नंतर परदेशातील लोक असं विचारतील की भारतामध्ये राम मंदिर कुठे आहे. असं जागतिक कीर्तीचं मंदिर त्या ठिकाणी उभं राहिलंय. 5 वर्षाची बाल स्वरूप मूर्ती रामलल्ला सिंहासनावरती आरूढ झालाय. तो दिवस तुमच्या आमच्या करता राम राज्याचा दिवस आहे. कधी या देशामध्ये हिंदू राष्ट्र घोषित होणार आहे, कधी या देशामध्ये राम राज्य येणार आहे, हे तुम्ही आम्ही पाहायला राहणार नाही. पण आपल्या करता अरे 22 जानेवारी रामलल्ला सिंहासनावरती आरूढ झाला, हे आपल्या करता राम राज्य झालंय. आणि म्हणून त्याच रामलल्लाचं वर्णन व्हावं, याच हेतूने, याच उद्देशाने जगद्गुरु श्री तुकोबारायांचा अभंग मी सेवेकरता निवडलाय. म्हणून मायबाप हो, तुम्ही आम्ही सर्वजण या सोहळ्याचे साक्षीदार आहोत.
की तो प्राणप्रतिष्ठा सोहळा तुम्ही आम्ही घरी बसून टीव्हीवरती मोबाईलवर पाहिलाय, त्या सोहळ्याचे तुम्ही आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, मरता मरता का होईना एकदा तरी अयोध्येला जाऊन या आणि राम मंदिर आणि मंदिर डोळ्याने पाहून या, त्याच्याशिवाय मरू नका. विठाला 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 विठ्ठल. अरे प्रभु रामचंद्रासारखा आदर्श राजा न भूतो न भविष्यती. राजा भी होगा महाराजा भी होगा, राजा भी होगा महाराजा भी होगा, कोई राजा नहीं होगा मेरा राम नहीं, कोई राजा नहीं होगा मेरा राम जय. कोई राजा नहीं होगा मेरा राम जय, कोई राजा नहीं होगा मेरे राम जैसा. आदर्श असा राजा त्यागी भी होगा महात्यागी भी होगा, त्यागी भी होगा महात्यागी भी होगा, कोई त्यागी नहीं होगा मेरा राम जैसा. कोई त्यागी नहीं होगा मेरा राम जैसा, कोई राजा नहीं होगा मेरा राम जैसा, कोई राजा नहीं होगा मेरा राम जैसा. एक वचन एक बाणी एक पत्नी. ओ रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर बचन न जाई. हे राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन वचन न जाए. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. जय हो. असा आदर्श राजा, त्याचं गोड यथार्थ वर्णन करणारा अभंग आहे. जगद्गुरु श्री तुकोबाराय प्रत्यक्ष त्या राम राज्याभिषेकाच्या सोहळ्याला हजर होते आणि म्हणून तुकोबाराय त्या राम राज्याचं यथार्थ वर्णन करतायत. ऐकणारे श्रोते म्हणतील, महाराज रामराज्य त्रेतायुगामध्ये आणि तुकाराम महाराज कलियुगात, आणि तुम्ही कसं काय म्हणताय की तुकाराम महाराज त्यावेळेला हजर होते? माई बाबू, तुकोबाराय प्रत्येक युगामध्ये देवाच्या बरोबर आहेत. जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर. जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर, त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर. येतो जातो आम्ही देवाचे सांगात, तुका म्हणे गात देवनाम, किंवा जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. निद्रा करीत होतो पायी सवेची लंका घेतली तई, वानर गोवड गाये सवे चारित फिरत असो. ऐका, तुकाराम महाराज कृतयुगामध्ये कोण होते? कृतयुगी नामा प्रल्हाद पै झाला. तुकाराम महाराज कृतयुगामध्ये भक्त प्रल्हाद होते. त्यावेळेला भगवान नरसिंह होते.
हिरण्यकश्यपूचा वध करून भक्त प्रल्हादाचं रक्षण केलं. तुकाराम महाराज म्हणतात तो प्रल्हाद मीच होता. त्रेतायुगामध्ये तुम्ही झाले रामराजा, आम्ही वानरांच्या फौजा. त्रेतायुगामध्ये भगवान प्रभू रामचंद्र होते, तुकाराम महाराज वालीपुत्र अंगद होते. कोण होते? वालीपुत्र अंगद. द्वापार युगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही कृष्ण झालात, मी उद्धव होतो उद्धव. आणि कलियुगामध्ये तुम्ही उभे विटेवरी, आम्ही झालो वारकरी. तुकाराम महाराज म्हणतात देवा तू विटेवर उभा राहिला आणि आम्ही तुझे वारकरी झालो. पहिला अवतार नामदेव महाराजांचा आणि दुसरा जगद्गुरु श्री तुकोबरायांचा. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकळांचा येथोनिया. आणि ते तुकाराम महाराज रामराज्याचं यथार्थ वर्णन करतायत. चला थोडसा अभंगामध्ये प्रवेश करण्याकरता थोडीशी पार्श्वभूमिका सांगतो. अयोध्या नगरीचा राजा दशरथ, त्या दशरथाला एकूण 700 राण्या होत्या. प्रमुख राण्या 3, कौशल्या, सुमित्रा, कैकेयी. राजा दशरथाला सर्व अनुकूल होतं. अरे राजा दशरथ इतका पराक्रमी राजा या त्रिभुवनामध्ये दुसरा कुणीच नव्हता. परंतु जीवनामध्ये एकच दुःख होतं, पुत्र संतान नव्हतं. पुत्रहीनस्य मे राज्यम सर्वम दुःखाय कल्पते. पुत्रहीन अशा राज्यामध्ये राजाला समाधान वाटेना. राजाला शिकारीचा छंद होता. शिकार करण्याकरता अरण्यात आला. दिवसभर शिकार करण्याकरता फिरला, शिकार मिळाली नाही. राजा हट्टी होता, शिकार घेतल्याशिवाय परत जाणार नाही. त्याच जंगलामध्ये एका सरोवराच्या काठी एका झाडावरती रात्री जाऊन बसलाय. कोणीतरी हिंस्र प्राणी इथे पाणी पिण्याकरता येतील, मला शिकार सहज साध्य होईल या हेतूने राजा बसलाय. रात्रीच्या 12 वाजले आणि त्याच जंगलामध्ये श्रावण बाळ आपल्या आंधळ्या आईवडिलांना कावडीमध्ये बसवून काशी तीर्थयात्रेला पायी चाललाय. प्रवास करता करता रात्रीचे 12 वाजले. आई वडिलांना तहान लागली आणि पाण्याचा शोध घेत तो निघालाय. ऐका त्याचे गुण, आई बाप आंधळे वाण, जातो काशीला घेऊन. बाळ श्रावण, बाळ श्रावण, ऐका त्याचे गुण, त्याचे गुण काशीला घेऊन. बाळ श्रावण, बाळ श्रावण. टाळ हळू वाजवा. ए बोला. बाळ श्रावण, ऐका त्याचे गुण, आई बाप आंधळे वाण, जातो काशीला घेऊन. बाळ श्रावण, बाळ श्रावण. पुढे बाप मागे आई, खांद्यावरी कवाड, फिर 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 रात बोले बाळ चाल
चमत्कार झाला मध्यरात्रीला, पाण्या वाचून जीव व्याकुळ झाला, जगणे आता कठीण झाले, साथ झाली तो तुझला बाळ श्रावण, त्याचे गुण आई बाबाचे वाण, जातो वाशीला घेऊन बाळ श्रावण, बाळ श्रावण, बाळ श्रावण. गरीबो की सुन ऐका त्याचे गुण, आई बाप आंधळे वाण, जातो काशीला घेऊन बाळ श्रावण. आई वडिलांना तहान लागते आणि पाण्याचा शोध घेत घेत श्रावण बाळ त्याच सरोवर येतोय. खांद्यावर आई वडिलांची कावड ऐका, सरोवरामध्ये उतरतोय, कमंडलू पाण्यामध्ये बुडवतोय, बुडबुड असा आवाज येतोय आणि आवाजाच्या दिशेने राजा बाण सोडतोय. लक्षवेधी बाण राजा श्रावणाला लागताच, बाण लागता श्रावणाशी, नाठवेची माता पिता, नाठवेची देह ममता, रामस्मरणेशी तो आला. बाण लागताच कावड घेऊन श्रावण बाळ सरोवराच्या बाजूला फेकला गेला. फेकल्या बरोबर गत प्राण झाला. राजा दशरथ झाडावर उतरून, वा वा सायकलवाले धन्यवाद, विढल विढल विढल. काय झालं? तुम्ही का बरं उडले? चला जा लवकर. विढाला विढाला भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय. आणखी कोणाला जायचंय? पटकन जा. बस तुम्ही बाकीच्या शांत बसा. बस बस जा, ज्यांना जायचं पटकन जा. सगळे एकमेकाच्या नातेवाईक आहे तुम्ही? बरं बरं, चला चला पटकन जा. काय झालं? काहीच झालं नाही, शांत बसा. प्रभु रामचंद्र भगवान की जय. बस बस बस. हा घ्या, सर्वांना बोलू. बस बस बस, काहीच होईल नाही, शांतता माझ्याकडे लक्ष द्या. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्रावण बाण मरण पावला. राजा दशरथ धावत धावत आला. अंधड्या आईवडिलांचे पाय धरतो, माफ करा, क्षमा करा. तुमचा मुलगा माझ्या हातून मारला गेला. हे राजा, तू आम्हा अंधड्याची काठी हिरवून घेतलीस. एक क्षण देखील आम्ही आमच्या मुलाविना जीवन जगू शकणार नाही. जसं आम्ही आता पुत्र पुत्र करत मरणार आहोत, तसं राजन तुला ही मरावं लागेल, मरावं लागेल. शाप दिला. बस. आणि शापवाणी ऐकून राजा दशरथाला दुःखही झाला आणि त्याबरोबर आनंद झाला. कमीत कमी मला पुत्राचं मुख पाहायला मिळेल. चला. राजवाड्यात आला, घडलेला वृत्तांत वशिष्ठांना सांगितला.
ब्रह्महत्येचं पातक नाहीसं हो म्हणून वशिष्ठांनी राजाच्या हातून अश्वमेघ यज्ञ केला. हत्येचं पातक नाहीसं झालं, परंतु धर्मशास्त्र आहे, जे राज्य ब्रह्महत्या घडे ते राज्य प्रजन्य न पडे. ज्या राज्यामध्ये गोब्राह्मणांची हत्या होते त्या राज्यामध्ये पाऊस पडत नाही. अयोध्या नगरीमध्ये 12 वर्षपर्यंत पाऊस नाही. पाणी पाणी लोक करू लागले. पशु पक्षी पाण्याविना तरफडू लागले. त्राहिमाम त्राहिमाम हाहाकार उडाला सगळीकडे. प्रजेची दशा पाहून राजाला फार दुःख झालं. गुरु वशिष्ठांची आज्ञा घेऊन कैकेयीला बरोबर घेऊन राजा दशरथाने स्वर्गावर स्वारी केली. दैत्यांचे गुरु शुक्राचार्य यांच्यावर युद्ध केलं आणि त्यांना पराजित केलं. पाणी मोकळं झालं, पाऊस पडायला सुरुवात झाली. स्वर्गातील देवांनी, इंद्राने, ब्रह्मदेवाने राजा दशरथाचा फार मोठा सत्कार केला. ब्रह्मदेवाने सांगितलं, राजा जा, तुझी सर्व इच्छा पूर्ण होईल, तुला पुत्र संतती होईल, तू पुत्र कामेष्टी यज्ञ कर. आणि एके दिवशी कैकेयीला बरोबर घेऊन बघ राजा दशरथ स्वर्ग संपत्ती पाहण्याकरता निघालाय. आता स्वर्ग संपत्ती म्हणजे काय, की ज्या स्वर्गामध्ये कल्पतरूचे बगीचे आहे, चिंतामणीच्या सडका आहे, कामधेनूचे कडप आहे, प्यायला अमृत आहे. अमृत तुल्य नाही, ती नाही, अमृत आहे. आणि कल्पतरूच्या बगीच्यामध्ये बसला असताना राजा म्हणतो कैकेयीला, हे प्रिये, आज तुझ्यामुळेच मला विजय प्राप्त झाला. मी तुला प्रसन्न आहे, काय मागायचं ते मागून घे. तिने सांगितलं, महाराज मला तुमच्याकडनं 2 वर पाहिजे, पण आत्ताच नाही, यथावेळी मी मागून घेईन. परत आले, इंद्राचा निरोप घेतला. राजा दशरथ कैकेयीस खाली आला. फार मोठा सत्कार अयोध्या नगरीमध्ये राजाचा झाला. जिकडे तिकडे धनधान्याने जमीन भरकोस पिकलेली आहे, दो दो पाऊस पडत आहे. आणि राजाने आपला मित्र, त्याची मुलगी शांता ही दत्तक घेतली, तिचं लग्न लावलं आणि तिच्या हातून फार मोठा पुत्र कामेष्टी यज्ञ केला. आणि प्रत्यक्ष यज्ञ नारायण यंदकुंडातून प्रगट झाला. दशरथा घे हे पायस दान, दशरथा घे हे पायस दान, दशरथा घे पायस दान, दशरथा घे पायस दान. तुझ्या यज्ञी मी प्रगट झालो, हा माझा सन्मान. दशरथा घे हे पायस दान. प्रत्यक्ष यज्ञ नारायण यज्ञ कुंडातून प्रसाद घेऊन वर आला. सांगितलं, राजा या प्रसादाचे 3 समान भाग कर, तुझ्या राण्यांना खाण्याकरता दे, याच्याने तुझ्या राण्या गरोदर राहतील, तुला पुत्र प्राप्ती होईल. असं सांगून यज्ञ नारायण अदृश्य झाला. राजाने तो प्रसाद वशिष्ठांच्या हातात दिला. वशिष्ठाने त्याचे 3 समान भाग केले, राजाजवळ दिले. पहिला भाग राजाने कौशल्येला दिला. पहिला भाग कौशल्येला देताच कैकेयी रागाने राजाकडे पाहू लागली, गरगर डोळे फिरवू लागली आणि म्हणा लागले, हे राजन, पहिल्या भागाचा मान मला पाहिजे, मी तुझी आवडती राणी आहे. अरे माझ्यामुळेच तुला स्वर्गामध्ये विजय प्राप्त झाला. तुझे सत्कार सोहळे कोणामुळे झाले विसरला वाटतं. अहो, ती इतकी मूर्ख होती कैकेयी, अरे कारे बोलायला लागली. राजा म्हणतो, अगं तू वेडी आहेस का? अगं जिचा मान तिला शोभतो, जेठानी ते जेठानी, देराणी ते जेठानीचा मान देराणीला देऊन चालणार नाही. देराणी ते देराणी, जेठानी ते, मग जेठानी वायबार का असे ना, इथल्या सोडून बर का, वायबार का असे ना, पण तिलाच बायजा म्हणणं पडतं.
जेठानी ते जेठानी, देरानी ते देरानी. तुला कळत नाही? राजाकडे ती रागारागाने पाहत आहे. राजाने तिचा विचार केला नाही. दुसरा भाग सुमित्रेच्या हातावर ठेवला, तिसरा भाग कैकेयीच्या हातावर ठेवला. पण ती राजाकडे राग राग पाहत आहे. इतक्यामध्ये घडलं काय? आकाशातून एक घार उडत उडत आली आणि तिने तिच्या हातातला पिंड उचलला आणि त्या आकाशात उडाली. पिंड घारीने झडपिला, पिंड घारीने झडपिला, पिंड घारीने झडपिला, पिंड घारीने झडपिला. अंजनीने तो सेविला, अंजनीने तो सेविला, अंजनीने तो सेविला, अंजनीने तो हो, अंजनीने तो सेविला, अंजनीने तो सेविला, अंजनीने तो सेविला, अंजनीने तो सेविला. अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी, अंजनीच्या तपासाठी. त्या घारीनं तो पिंड उचलला, ती आकाशामध्ये उडाली. ऐका, उडत उडत ऋषमुख पर्वतावर आली आणि त्या ऋषमुख पर्वतावरती भगवान शंकराच्या सांगण्यानुसार अंजनी माता पदर पसरून बसली होती. तुम्ही म्हणाल महाराज, अंजनी माता तिथे पदर पसरून का बसली होती आणि ती घार त्याच पर्वतावर का आली? एका मिनिटात सांगतो. त्या घारीचा मागचा जन्म वृत्तांत आहे का? ती ब्रह्मदेवाच्या सभेतील सुर्वचा नावाची अप्सरा होती. कोण? सुर्वचा. एके दिवशी ती ब्रह्मसभेमध्ये दारू पिऊन आली आणि नृत्य करू लागली. नृत्य करता करता तिचा ताल चुकला आणि ब्रह्मदेवाने तिला शाप दिला. हे सुर्वचे, ब्रह्मलोकामध्ये दारू निषिद्ध असताना तू दारू पिऊन आली आणि नृत्य करता करता तुझा ताल चुकला. आता दारुडे कुणी ताला ठेकत नसतात का? ते काय वारकऱ्यासारखी पावली धरत दारुडे असते. ते नाचत नाही, ती नाचवते. आणि नृत्य करता करता तिचा ताल चुकला. ब्रह्मदेवाने सांगितलं, सुर्वचे जा, मी तुला शाप देतो, तू मृत्यू लोकामध्ये घार होऊन पडशील. शापवाणी ऐकताच तिने ब्रह्मदेवाचे पाय धरले. ब्रह्मदेवा, माफ करा, क्षमा करा, चुकी झाली, मला उशाप द्या. ब्रह्मदेवाने सांगितलं, ऐक, अयोध्या नगरीचा राजा दशरथ पुत्र प्राप्ती करता मोठा यज्ञ करेल. प्रत्यक्ष यज्ञनारा यज्ञकुंडातून प्रगट होईल. प्रसाद देईल राजाला. राजा त्या प्रसादाचे 3 समान भाग करेल. पहिला भाग ज्येष्ठ राणीला देईल, 2 नंबरचा भाग 2 नंबरच्या राणीला देईल आणि तिसरा भाग कनिष्ठ राणीला देईल. पहिल्या 2 भागावर तुझा अधिकार नाही म्हणे. मग राजाची कनिष्ठ राणी वायबार आहे, तिच्या हातातला पिंड पडवून तुने त्या पिंडाचा स्पर्श का तुला झाला की तुझा उद्धार होईल आणि तू पुन्हा ब्रह्मलोकामध्ये येशील. ती लगेच सुर्वच्या नावाची अप्सरा घार होऊन पडली मृत्यू लोकात अयोध्या नगरीत. आणि त्या अयोध्या नगरीच्या अवतीभोवती फिरत होती. किती वर्षापासून? 80,000 वर्षापासून ती घार अयोध्या नगरीच्या अवतीभोवती फिरत होती. किती हजार वर्ष? मग तुम्ही म्हणाल महाराज, असं राजा दशरथाचं आयुष्य होतं तरी किती? ऐका राजा दशरथाचं आयुष्य. त्याच्या अगोदर रावणाचं सांगतो. 14 चौकड्या लंका नाथा, 99 सहस्र राया दशरथा, तेही गेले स्वर्गपंथा, तुम्ही आम्ही मागे कोणी न राहती. ही 14 चौकड्याचा आयुष्य होतं रावणाला. चौकडी म्हणजे तुम्ही आम्ही लावतो ती चौकडी नाही. बरेचसे माणसं लगगाव 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 मध्येच बर्बाद झाले. रतन खत्री फार भाग्यवान होता तो. कोण? रतन खत्री. अरे असं एक गाव नाही की त्या गावात त्याची भाऊबंडकी नाही. विठाला विठाला विठ्ठल. 14 चौकड्याचं त्याला आयुष्य होतं रावणाला. आणि राजा दशरथाला 99,000 वर्षाचं आयुष्य होतं. अगदी उतार वयात त्याने पुत्र कामेष्टी यज्ञ केला आणि
यज्ञ नारायण प्रगट झाला. प्रसादाचे 3 समान भाग केले. कनिष्ठ राणीचं म्हणजे कैकईच्या हातातला पिंड त्या घारीने उचलला आणि ती आकाशामध्ये उडाली. आता ती ऋषमुख पर्वतावरच का आली? कारण अंजनी मातेने घोर तपश्चर्या करून भगवान शंकराला भोले बाबाला प्रसन्न करून घेतलं होतं. भोले बाबा तिला प्रसन्न झाला. वरमृही, काय मागायचं ते मागून घे. अंजनी मातेने सांगितलं, देवादिदेवा माझी विनंती आहे तुला, तू माझ्या घरी माझ्या पुत्राच्या रूपाने जन्माला यावं एवढीच माझी इच्छा आहे. भगवान शंकर म्हटले, तुझी इच्छा पूर्ण होईल. मी तुझ्या पोटी तुझ्या मुलाच्या रूपाने जन्माला येईन, पण एक काम कर, तो कानी आता इथेच हे बरा पदर पसरवून माझ्या नावाचा जप कर आणि तुझ्या पदरामध्ये जेही पडेल ते सेवन कर. त्याच्याने तू गरोदर राहणार आणि मी प्रत्यक्ष तुझ्या मुलाच्या रूपाने तुझ्या पोटी जन्म घेणार, असं भगवान शंकराने सांगितलं. भगवान अदृश्य झाले आणि अंजनी माता ऋषमुख पर्वतावर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. जटाधरा शिव जटाधरा, हर हर भोले नमः शिवाय. जटाधरा शिव जटाधरा, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. भोले बाबाची अंजनी माता पदर पसरून आराधना करू लागली. एक लोटा जल सब समस्या का. फार सोपं आहे. एक लोटा जल सब समस्या का. अरे असा माणूस नाही की त्याला समस्या नाही. आता त्या सर्वांच्या समस्या सोडवण्याकरता भगवान शंकर काही रिकामा आहे का. पण चांगली गोष्ट आहे. अंजनी माता भगवान शंकराची आराधना करत आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. आणि ती घार उडत उडत ऋषमुख पर्वतावर आली. ऐका, तिच्या तोंडातला तो पिंड खाली निसटला, तसा तो अंजनीच्या पदरात पडला. ती घार, तिचा उद्धार झाला, ती ब्रह्मलोकात निघून गेली. आणि अंजनी मातेने तो सेवन केला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. चैत्र शुद्ध पौर्णिमेशी सूर्योदय समयासी महारुद्र प्रगटला. नामा म्हणे म्या वंदिला पवन सुत हनुमान की जय. हनुमंत्राचा जन्म झाला. पुढे ही कैकई बोमा मारायला लागली, रडायला लागली. माझा गर्व मला भावला, माझा आगाऊपणा मला नडला. आता या दोघींना मुलं होतील, मला मात्र काही होणार नाही. मी मात्र कशी राहणार. निपुत्री, तुमच्या भाषेत सांगू का, वांजोटी. पण शेवटी मोठी माणसं ते मोठी माणसं आहे. कौशल्या आणि सुमित्रा तिच्या जवळ आल्या का रडू नको, तू शेवटी आमची बहीण आहे. या दोघींनी आपल्या भागातला अर्धा अर्धा भाग तिला दिला. तिला एकूण किती झाले, 2. या दोघींना एक एक त्यांनी सेवन केला आणि तिघही राण्या गरोदर राहिल्या आणि तिघींनाही मुलं झाले. कौशल्येचा राम, सुमित्रेचा लक्ष्मण आणि कैकेयीचा भरत आणि शत्रुघ्न. चौघही हळूहळू लहानचे मोठे झाले. वशिष्ठांनी त्यांचे मौंजी बंधन केलं. होता होता 6 वर्ष पूर्ण झाले. 4 वेळेस 6 शास्त्र 18 पुराण त्यांचे पूर्ण झाले. आणि वयाच्या 12व्या वर्षी विश्वामित्र यज्ञ रक्षणाकरता अयोध्येला राम आणि लक्ष्मणाला घेण्याकरता आला. मागणी केली, ज्येष्ठ तुझा पुत्र दशरथा देई मजला.
यज्ञ रक्षणार्थ योग्य तोची सर्वथा ज्येष्ठ तुझा पुत्र दशरथा देई मजला ज्येष्ठ तुझा पुत्र दशरथा देई मजला. राजा दशरथ नाही म्हणतो. वशिष्ठांनी मध्यस्थी केली. राम लक्ष्मण विश्वामित्राला दिला. भरत आणि शत्रुघ्न जवळ ठेवले आणि विश्वामित्र राम लक्ष्मणाला घेऊन आला. मध्ये रस्त्याने ताटिकेचा उद्धार केला प्रभूने आणि विश्वामित्राचं यज्ञाचं रक्षण केलं. यज्ञ यथा सांग पार पडला. इकडे जनक राजाची मुलगी सीता, तिचं स्वयंवर ठरलं. स्वयंवराची पत्रिका घेऊन जनकाचा दूत विश्वामित्राकडे आला. या दोघं भावांनी गुरूंना नमस्कार केला आणि सांगितलं, महाराज तुमचं काम पूर्ण झालेलं आहे, आम्हाला आता घरी जाण्याची परवानगी द्या. इतक्यामध्ये जनकाचा दूत पत्रिका घेऊन आलाय आणि विश्वामित्र राम लक्ष्मणाला म्हणता, रामा आता अयोध्येला नाही म्हणे, मग चला राघवा चला, चला राघवा चला, पहाया जनकाची मिथिला, 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 पहाया जनकाची मिथिला. निघाले राम लक्ष्मण विश्वामित्राबरोबर. मध्ये अहिल्याचा उद्धार केला आणि जनकपुरीला आले. त्या ठिकाणी जनकाने स्वयंवराचा पण ठेवला होता. जो कोणी शिवधनुष्य उचलेल त्याला माझी मुलगी सीता माळा घालेल. अनेक राजे रजवाडे ते शिवधनुष्य उचलण्याकरता आले होता. हा मूर्ख रावण देखील त्या ठिकाणी आला होता. त्यावेळेसही रावण होता. आता देखील ओवेसी सारखे मुलायम सारखे कोण आहेत? अरे रावणाची चावल्या दही. त्यावेळेला तो रावण होता. त्याच्याकडनं धनुष्य उचललं गेला नाही. प्रभू रामचंद्रांनी सहज धनुष्य उचललं आणि कडकन मोडून टाकलं. प्रभू रामचंद्र भगवान की जय. सीतेने प्रभूला माळा घातली. जनकाचा भाऊ कुशध्वजाला 3 मुली होत्या. लगेच दूत पाठवला राजा दशरथाला. हो, आपल्या मुलांसह भरत शत्रुघ्नासह बोलवण्यात आलं. वशिष्ठ आणि विश्वामित्राने मध्यस्थी केली आणि आपल्या 4ही मुलांना, राजा दशरथाच्या 4ही मुलांना या 4ही मुली देण्यात आल्या. सीता दिधली श्रीरामाशी, उर्मिला दिधली लक्ष्मणाशी, मांडवी दिधली भरताशी, शत्रुघ्नाशी श्रुतकीर्ती. फार गोड ओव्या भावार्थ रामायणात. मोठ्या थाटात लग्न लागलं आणि राजा जनकाने आपल्या मुलींची बोडवण केली आणि हे वऱ्हाड अयोध्येला परत आलं. त्या ठिकाणी मोठा सत्कार 4 सुनांचा 4 मुलांचा अयोध्यामध्ये करण्यात आला. कैकईच्या 2 सुना. कोण कोण? महिला मंडळ कोण? मांडवी आणि श्रुतकीर्ती. तिने काय केलं? आपल्या 2 सुनांना जवळ घेतलं, त्यांच्या गालांचे चुंबन घेतले, भारी भारी रत्नाचे हार त्यांना अर्पण केले. हो, कौशल्याने सुमित्रेने आपल्या सुनांना जवळ घेतलं, त्यांनाही अलंकार अर्पण केले आणि 4 भाऊ 4 सुना अयोध्येमध्ये आपल्या वाई वडिलांच्या सेवेत राहत असताना भरताचा मामा त्या ठिकाणी आला आणि भरत आणि शत्रुघ्न त्या भाच्यांना आणि सुनांना घेऊन आपल्या राजवाड्याला, राजधानीला निघून गेला. होता 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 प्रभू रामचंद्र लक्ष्मण राजा दशरथाच्या सेवेमध्ये आणि एके दिवशी राजाने आरशामध्ये आपला चेहरा पाहिला. केस पांढरा झाला होता. आपली उतरतकडा लागली. आपल्या डोळ्यासमेत आपला ज्येष्ठ मुलगा राम याला अयोध्येच्या राजगादीवर बसवा, आपण मोकळं व्हावं, सेवानिवृत्त व्हावं. आणि म्हणून राजानं आपलं मनोगत प्रजेला कळवलं, प्रधानाधिकाऱ्यांना कळवलं. सर्व तयारी सुरू झाली. मुहूर्त काढला वशिष्ठांच्या हातून राज्याभिषेकाचा. आणि ऐका, राम आता राजा होणार. अयोध्यावासियांचा आनंद गगनात मावेन असा झाला. कौशल्या, सुमित्रा, कैकई या तिघींना आनंद आहे. पण त्या कैकईची दाशी कोण? मंथरा. ती फार मूर्ख होती.
तिने त्या कैकईला सावध केलं, ए मूर्ख कैकई, ज्या रामाचा राज्याचं तू सुख मानते ते तुझ्या करता सुख नाही, दुःख आहे. अगं राम राजा झाल्यावर तुझ्या भरताला कोण विचारणार आहे? सर्व वैभव कौशल्याकडे जाणार आहे, तुला कोण विचारणार आहे? आणि तुला जर कोणीच विचारणे मग माझा काय ठिकाणा लागेल? कारण ती कैकई आणि ती मंथरा इतक्या मूर्ख होत्या. मंथरा म्हणजे घागरवर गळली होती. ऐराणी भाषेतला शब्द घागरवर. कारण ज्यावेळेला ती कैकई राजा दशरथाने तिच्यावर लग्न केलं त्यावेळी तिच्या वडिलांनी दासदाशा म्हणून बरोबर पाठवल्या, त्यामध्ये ही मंथरा होती. त्यावेळी ती मंथरा एकच होती, आता गल्लोगल्ली घरोघरी मंथरा झाल्या. आणि मंथरेने तिला सावध केलं. इकडे सर्व राज्याभिषेकाची तयारी झाली आणि राजा दशरथ कैकईच्या महालात विश्रांती करता आलाय. त्यावेळेला कैकईची अवस्था, तिने कुंकू पुसून टाकलाय, मंगळसूत्र तोडून फेकलाय, हाताचा बांगड्या फोडून टाकलाय आणि मलिन वस्त्र परिधारण केलंय आणि खाली महालामध्ये पडली. राजा आला, तिला विचारतो काय झालं, आणि तिने बोलायला सुरुवात की, राजा, रामाचा राज्याभिषेक करून तो माझ्यावर कपट करतोय. अजा माझ्या भरताला कोण विचारणार आहे? आज तुम्हाला वर दिलेले होते, 2 कबूल केले होते, ते 2 वर आज मला पाहिजे. राजा म्हणतो उद्या रामाचा राज्याभिषेक झाल्यावर तू काही माग, माझा स्वतःचा प्राण माग, मी देण्यास तयार आहे, आत्ताच पाहिजे. श्री हट्ट. हे बरे इकडे लक्ष द्या. कार्यक्रमात विक्षेप करू नका. आत्ताच पाहिजे. माग काय मागायचं ते? पहिल्या वराने माझ्या भरताला अयोध्येची गादी, दुसऱ्या वराने रामाला 14 वर्ष वनवास. हे ऐकून राजाला इतका दुःख झालं की त्याला पारावार नाही. शेवटी सकाळ झाली, वशिष्ठांना बोलवण्यात आलं, रामाला बोलवण्यात आलं. नाईलाज झाला आणि प्रभू रामचंद्र वनवासात जाण्याकरता तयार झाले. राम लक्ष्मण सीता वनवासा निघाले, रघुनंदन वनवासा निघाले, रघुनंदन. हो वनवासा निघाले रघुनंदन, वनवासा निघाले रघुनंदन. राजा दशरथ आक्रोश करतोय आणि संध्याकाळची वेळ आहे, काही वस्त्र अंबरडा फोडतायत. निघाले प्रभू रामचंद्र. एकच अकांत अयोध्येमध्ये शरयू पार करायची आहे. सुमंत प्रधान बरोबर आहे, गुहक आपली नाव घेऊन त्या ठिकाणी हजर आहे आणि गुहकाने प्रभूला नावेमध्ये बसवलंय. थोडक्यात सांगायचं असं, पहिलं तीराला प्रभूला घेऊन गेलाय. इकडे सुमंत प्रधान रथ घेऊन अयोध्येला परत आलाय. रिकामा रथ पाहून राजा दशरथ राम राम कहे राम, राम विरह राव गये सुरधाम. राजा दशरथाने राम राम म्हणत प्राणत्याग केला. एकच आकांत भरत शत्रुघ्नाला बोलवण्यात आलं. भरताला सांगितलं तू राजगादी सांभाळ. वशिष्ठांनी सांगितलं, त्यावेळी भरतान नकार दिला. राजाची दहन क्रिया केली आणि हट्ट धरला भरताने, मला माझ्या प्रभूच्या भेटी करता जायचंय. सारी अयोध्येची प्रजा निघाली आहे. इकडे प्रभू रामचंद्र गंगा पार करून चित्रकूट पर्वतावरती आलेले आहेत. रमणीय असा पर्वत आहे, त्या ठिकाणी राहत असताना भरत नावेने पलीकडे आलाय. चित्रकूटावरती घडलेला वृत्तांत वशिष्ठांनी रामाला सांगितला. त्यावेळेला प्रभूला मूर्छा आली आणि मूर्छेतून प्रभू रामचंद्र खाली पडले. लक्ष्मण सर्वांना सावध केलं, घडलेला वृत्तांत सांगितला. शेवटी राहिलेली क्रिया प्रभूने पूर्ण केली राजाची आणि भरताने हट्ट धरला, दादा परत चला माघारी. नाही, बाबाला दिलं वचन मला पूर्ण करायचंय. शेवटी आपल्या पादुका प्रभू रामचंद्र भरताजवळ देताय. राम भक्त ले चला रे राम की निशानी, राम
राम भक्त ले चला रे राम की निशान। राम भक्त ले चला है राम की निशान, राम भक्त ले चला है राम की निशान। राम भक्त ले चला रे राम की निशान, राम भक्त ले चला रे राम की निशान। राम भक्त ले चला रे राम की निशानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी। भरत अयोध्येला परत आला, प्रभूच्या पादुका राजगादीवर ठेवला शत्रुघ्नाला, हो त्या ठिकाणी नेमलेला आहे. आणि भरत नंदीग्राम मध्ये प्रभू रामचंद्रासारखं वल्कल नेसून राहतोय. 11 वर्ष प्रभू रामचंद्र चित्रकूट पर्वतावरती राहिले. तिथून पुढे हो अनेक आश्रमांना भेट देत 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 अत्रि आणि अनुसयेच्या आश्रमात आले. तिथून पुढे दंडकारण्यामध्ये, दंडकारण्य म्हणजे आपलं सातपुडा पर्वत, दंडकारण्यामध्ये आले. पुढे फिरत 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 पंचवटीला आले. आणि लंका नगरीचा राजा रावण साधूचा वेश परिधारण करून सीतामाईला चोरून नेतोय. सिया को ले गया रावण बना कर बेश साधू का, कराया नाश सब अपना दिवाना होतोय जाऊ. सीतामाईला त्याने चोरून नेलाय. प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीतामाईचा शोध घेत घेत येत आहेत. जटायूची भेट होते. त्या ठिकाणी जटायू प्रभू रामचंद्रासर्व वृत्तांत सांगतो. पुढे जटायू आपली देह प्रभूच्या मांडीवर ठेवतो. पुढे प्रभू रामचंद्र शबरीच्या आश्रमात येतात. आज मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा, मेरे राम जी का पावन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा। अरे काय त्या शबरीची भक्ती होती. ऐका महिमा आवडीची, बोरे खाय भिल्लणीची, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. अरे शबरीच्या भक्तीला तोड नाही. शबरी ही भिल्ल जातीमध्ये जन्माला आली होती. भिल्ल समाज फार इमानदार समाज आहे. नाहात नाहन हात नाहरबा. मी बिलनी बरं नाही तर तुम्ही समजसान पो बिलच आहे की काय. पण शबरीच्या भक्तीला तोड नाही. नाहरबा शबरीचा उद्धार केला. पुढे सुग्रीव आणि हनुमंताची भेट झाली. वालीला ठार मारलं प्रभूने. वाली हा सुग्रीवाचा भाऊ होता. पुढे तिथून प्रभू रामचंद्र समुद्राच्या काठी आले. समुद्र पार करण्याकरता दगडाचा पूल तयार केला. रावणाचा भाऊ बिभीषण रावणाला सोडून प्रभू रामचंद्रांना शरण आला. आणि 8 दिवसामध्ये 100 योजन पूल तयार झाला. किती किलोमीटरचा एक योजन? 12 किलोमीटरचा एक योजन. 8 दिवसामध्ये पूल तयार झाला. आणि प्रभूची वानर सेना निघाली. रामजी की सेना चली, रामजी की सेना चली, रामजी की सेना चले, रामजी की सेना चले। राम सिया राम, 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 राम सिया राम. राम सिया राम, राम सिया राम, राम सिया राम। रामजी की सेना चली, रामजी की सेना चले, रामजी की सेना चली, रामजी की सेना चली। लंकेला आले. स्वप्न सांगे मंदोदरी, लंका वेढली वानरी. सर्व लंकेला वेढा मारला वानर सेनेने. बिभीषणाच्या अग्रास्तव प्रभूने हो अंगदाला शिष्टाई करण्याकरता रावणाकडे पाठवलं. मूर्ख रावणाने ऐकलं नाही. शेवटी युद्ध झालं. त्या युद्धामध्ये रावणाला ठार मारलं. रावणाला मारलं, सर्व सैन्य मारलं गेलं. शेवटी प्रभूचा विजय झाला. बिभीषणाचा राज्याभिषेक झाला. सीतामाईची सुटका झाली. आणि रावणाचं विमान पुष्पक विमान. कोणतं विमान? आणि त्या पुष्पक विमानामध्ये बिभीषणाने ते विमान आणलंय. त्या विमानामध्ये 11 VIP लोक बसले. किती VIP?
माझा काही नंबर लागला नाही. आणि बाकरची वानरसेना आकाश मार्गाने निघाली आणि हे VIP लोक विमाना बसले. प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीता सर्व सर्व निघाले आणि हनुमंत पुढे भरताला निरोप देतोय, भरता राम अयोध्येला येते. भरताचा आनंद गगनात माविनासा झाला. आणि प्रभू रामचंद्र विमानातून उतरले, भरताची भेट घेतली, भरताला आलिंगन. भरत भाई कपिसे उरी न हमनाई, कपिसे उरी न हमनाई. भरत भाई कपिसे उरी न हमनाई. वनवासातला प्रसंग प्रभू रामचंद्र भरताला सांगतायत आणि भरतासह अयोध्या नगरीमध्ये प्रवेश करतायत. प्रभूचा जयघोष होतोय आणि मोठा थाटामाटात प्रभूचं स्वागत केलं जात आहे. स्वागतम श्रीरामा, स्वागतम श्रीरामा. स्वागत झालंय प्रभूचं. आणि आता प्रभू रामचंद्रांनी पहिला नमस्कार कैकेयीला केला. कोणाला? खरं सांगू का, वायबार माणसालाच पहिले नमस्कार करणं पडतो. अरे त्या मूर्ख कैकेयीमुळे तर 14 वर्ष वनवासात वनवन भटकावं लागलं प्रभूला. पहिला नमस्कार कैकेयीला केला, कौशल्या मातेला, सुमित्रा मातेला, वशिष्ठांना केला. वशिष्ठांनी सांगितलं तर रामा उशीर नको, सामुग्री तयार आहे, राज्याभिषेकाची तयारी करा. ऐका, प्रभू रामचंद्र सीतामाई सिंहासनावरती आरूढ झाले. वशिष्ठ मंत्र घोषा करतायत. भरताने प्रभूवरती छत्र धारण केलंय आणि मोठ्या थाटामाटामध्ये मंत्र घोषाच्या द्वारे प्रभू रामचंद्राचा राज तिलक झाला. आणि वशिष्ठांनी जाहीर केलं, अयोध्या नरेश राजाधिराज प्रभू रामचंद्र भगवान की. अयोध्या नरेश राजाधिराज प्रभू रामचंद्र भगवान की. राजा घोषित झाला आणि तो सोहळा अयोध्यावासियांनी आपल्या डोळ्यांनी पाहिला. त्यांचा डोळ्यातून आनंद अश्रू आले आणि आनंद अश्रू आल्यानंतर तुकाराम महाराज त्या सोहळ्याचं यथार्थ वर्णन करताय अभंगाच्या प्रथम चरणात. झाले राम राज काय उले आमाचे. 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 झाले राम राज काय उणे आम्हाचे. झाले राम राज काय उणे आम्हाचे. झाले राम राज काय उणे आम्हाचे. राम राज काय उणे आम्हाचे. झाले 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 ओ धरणी धारी पिक गाई.
जगद्गुरु श्री तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतायत, झाले राम राज्य काय उणे आम्हासी, धरणी धरे पिके गाई ओढल्या म्हैसी. मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्र अयोध्येच्या राजगादीवरती आरूढ झाले, राजा म्हणून घोषित झाले. गड्यांनो राजा की रे झाला, गड्यांनो राजा की रे झाला, गड्यानो राजा की रे झाला, गड्यानो राजा की रे झाला. राम शिवासनी बैसला, राम सिंहासनी बैसला, गड्यानो राजा की रे झाला, गड्यानो राजा की रे झाला. गड्यांनो राजा की रे झाला, राम सिंहासनी बैसला, राम सिंहासनी बैसला बैसला, राजा की रे झाला, गड्यांनो राजा की रे झाला. प्रभू रामचंद्र अयोध्येचा राजा झाला आणि जिथे राम राज्य आलं तिथे काय कमी. झाली राम राज्य काय उनी आम्हासी. अयोध्यावासियांचे उद्गार आहे, आता आमचा राम राजा झालाय, आम्हाला कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही. ज्या दिवशी प्रभू रामचंद्र अयोध्येचा राजा झाला त्या दिवशी अयोध्येतील सर्व दुःख दारिद्र्य पडून गेलं. आणि धरणी धरे पिके गाई ओढल्या म्हैसी. धो 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 असा अयोध्या नगरीमध्ये पाऊस पडू लागला. नद्या 12 महिने दुथड्या भरून वाहू लागल्या. जमीन धनधान्याने भरघोस पिकू लागली. भाव देखील चांगला मिळायला लागला. आमचे सर्व शेतकरी मोदी सरकारवर खुश आहे हो, फक्त कपाशीला भाव नाही हो. अरे नुसता कपाशीचा भाव पाहू नका, त्यांचं कार्य पहा. मी काय त्यांचा माणूस नाही, पण मोदी सारखा एक देवाचा अंश या देशाला पंतप्रधान लाभलाय हे मात्र विसरू नका. विठाला 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 भरघोस धनधान्याने पृथ्वी जमीन पिकू लागली. गाई म्हशी भरपूर दूध द्यायला लागल्या. धरणी धरी पिके गाई ओढल्या म्हैसी. राम राज्यामध्ये कुठलंच लोकांना टेन्शन राहिलं नाही. लोक आनंदामध्ये अगदी सुखाने जीवन जगू लागले. तुकाराम महाराज म्हणतात राम राज्य आला तर तिथे काय कमी आहे. झाली राम राज्य काय उन्या माझी. आज देखील तुम्हा मला राम राज्याची गरज आहे. राम राज्य यायला पाहिजे, राम राज्य यायला पाहिजे खरे, पण अजून काही रावण शिल्लक आहे. जोपर्यंत हे राहिलेले रावण मरत नाही तोपर्यंत राम राज्य लवकर येणार नाही. एक तो मूर्ख आपल्या महाराष्ट्रात बी होऊन गेला, तो आता सध्या जितेंद्र आव्हाड. अरे महाराष्ट्रात जन्माला येऊन आपण काय बोलतोय, कुणाबद्दल बोलतोय याचं भान देखील या लोकांना नाही. विठाला 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 विठाला. म्हणून राम राज्याची गरज आहे. अयोध्यावासियांचा आनंद गगनात मावे नासा झाला.
आणि ते म्हटले आता आमचा राम राजा झालाय ना, आम्ही आता रात्रंदिवस त्याचं नामचिंतन करू. अभंगाच्या दुसऱ्या राम वेळ वेळा मी गाऊ ओवी, राम वेळ वेळा मी गाऊ ओवी, राम वेळ वेळा मी गाऊ ओवी, राम वेळ वेळा आम्ही गाऊ ओवी, राम वेळ वेळा मी गाऊ ओवी, राम वेळ वेळा मी गाऊ ओवी, राम वेळ वेळा आम्ही गाऊ ओवी, राम वेळ वेळा आम्ही गाऊ ओवी. दडिता कांडिता जेविता गे बाई, दडिता कांडिता जेविता गे बाई, राम वेळ वेळा मी गाऊ ओवी, राम वेळ वेळा मी गाऊ ओवी, अरे राम वेळ वेळा मी गाऊ ओवी, राम वेळ वेळा मी गाऊ ओवी. कारण ज्याची खावी पोळी त्याची, ज्या राजाच्या सानिध्यामध्ये अयोध्येची प्रजा सुखी होती, त्या रामाचं नाव राम वेळू वेळा आम्ही गाऊ ओवी. दडिता कांडिता जेविता गे बाई. रात्रंदिवस सर्व लोक राम नामाचा जप करू लागले. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ओ श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, हे श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. हो गोविंदासनी गोविंद शैनी, रात्रंदिवस राम वेळो वेळा मी गवळी. हो त्या प्रभूला ओव्या म्हणू लागल्या. दडण दडताना ओव्या म्हणू लागल्या प्रभूला. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेके दरवाजे जाते ग फिरते बहुतेके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा श्रीराम. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा गाऊ कौतुके तू ये रे बा भिकारा, ओ ये रे बा श्रीरामा, ये रे बा ये रे बा श्रीरामा. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा श्रीरामा. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा श्रीराम. बघा आपल्या आवाजापेक्षा यांचा आवाज किती गोड आहे. कोणाचा? सर्व महिलांनी म्हणायचंय माझ्या पाठीमागे. सासू आणि सासरा दिर हा तिसरा. तुमचा का उपवास आहे आज? मागच्या महिला सासू आणि सासरा दिर हा तिसरा. ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा श्रीरामा. ओ ये रे बा श्रीरामा, ये रे बा श्रीरामा. ओव्या गाऊ भ्रतारा तू श्रीरामा श्रीरामा. किती गोड आवाज आहे. नाही तर यांचा आवाज आहे का तुम्ही? जाऊ त्या तेरी बिचू पण मेरी बिचू. तुम्ही इतक्या गोड स्वरात म्हणणार नाही मला माहिती. प्रपंच दडन दडिले पिठम्या भरिले, सासू पुढे ठेविले तू ये रे बा श्रीरामा.
नामाची दीपवाडी घरी बोलवा वनमाडी आली ते मी रांगोडी श्रीरामा श्रीरामा. किती गोड आहे असं वाटतं महाराज तुम्ही म्हणत राहू आम्ही ऐकत राहू. राम वेडो वेडा आम्ही गाऊ ओवी दडिता कांडिता जेविता गे बाई. दळण करता करता कांडण करता करता जेवण करत असता हरी बोला भांडता हरी बोला कांडता उठता बैसता हरी बोला. राम वेडो वेडा मी गाऊवी दडिता कांडिता जेविता गे बाई. तुकाराम महाराज म्हणतात त्याचा परिणाम काय सांगू. रात्रंदिवस प्रभूचं नामचिंतन केल्यामुळे आम्हाला स्वप्नात देखील दुःख डोळ्याने पाहायला मिळालं नाही. का प्रभूच्या नामाचं एवढं सामर्थ्य आहे की ज्याचं नाव ऐकल्यानंतर कडी काढ पडून जातो अभंगाच्या स्वप्नी तेही दुःख कोणी न देखे डोळा. स्वप्नी तेही दुःख कोणी न देखे डोळा. स्वप्नी ते दुःख कोणी न देखे डोळा. स्वप्नी ते दुःख कोणी न देखे डोळा. स्वप्नी ते दुःख कोणी न देखे डोळा. स्वप्नी तेही दुःख कोणी न देखे डोळा. स्वप्नी ते दुःख कोणी न देखे डोळा. स्वप्नी ते दुःख कोणी न देखे डोळा. नामाच्या चिंतने भय सुटले कळी काळा. नामाच्या गजरे दुसरे कळी काळा. राम वेळो वेळा मी गाऊ बिये. 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 जगद्गुरु श्री तुकोबारा अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात आम्ही सतत प्रभूच्या नामाचं चिंतन केल्यामुळे काय झालं आमचं दुःख दूर झालं. अरे जागृतीत काय पण स्वप्नात देखील आम्हाला दुःख नाही. स्वप्ने तेही दुःख आम्ही न देखो डोळा. आणि नामचिंतनाचा परिणाम काय सांगू. नामाच्या गजरे भय सुटले कडी काळा. प्रभू रामचंद्राच्या नामाचं एवढं सामर्थ्य आहे की कडी काढ ते नामचिंतन ऐकून पडत सुटतो. नामाच्या गजरे भय सुटले कडी काळा. नामचिंतन करणाऱ्याला काळ घाबरतो. ऐका अरे ज्यांच्या मुखात नाम रूपी बाण आहे त्याच्या काडाच्या थोबाडीत हाना. ज्याच्या मुखामध्ये नाम रूपी बाण आहे त्यांनी काडाच्या थोबाडीत हाना. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी भाता भरहारी. राम बाणे भाता भरहारी. राम बाणे. वा योग्य प्रमाणे तुका म्हणे काळा हाना तोंडावरी. अरे ज्याच्या मुखात नाम रूपी बाण आहे प्रभूचं नाम ज्याच्या मुखात आहे त्याला काढच काय. कोण बोलतंय तिकडे. प्रभूचा बाण देखील काही करू शकणार नाही. कारण का नामचिंतन करणाऱ्याला काळ घाबरतो. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असे. ऊर्ध्व पुंड्र भाड कंठी शोभे माड कापी जे कडी काढ तया भेने. ज्यांचा अभंग मी सेवेकरता निवडलाय त्या तुकोबरांच्या नावात केवढं सामर्थ्य आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. अरे ज्यांचं नुसतं नाव घेतलं तरी यम थरथर घाबरतो. कोण तुकाराम.
तुमच्या गावातला तुकाराम नावाचा माणूस नाही. त्या बिचाऱ्याला घरात बायको घाबरत नसेल, काड कुठून घाबरेल? देहूचे तुकाराम महाराज, त्यांच्या नावात सामर्थ्य आहे. नाम घेता कापियू. आमचे वैकुंठवासी श्री गुरु नथुसिंग बाबा दृष्टांत द्यायचे. ज्यावेळेस तो काळ पंढरपुरामध्ये माऊलींना घेण्याकरता आला, त्यावेळेला वारकऱ्यांनी विचारले, कुठे चालला? तो गर्दीतून पुढे आला असा. वारकरी मग कुठे चालला? काळाने सांगितलं ते टाळ घेऊन उभे आहे ना. ज्ञानेश्वर माऊली त्यांना घेण्याकरता आलो. वारकरी म्हटले, मूर्खा, तुला काही कळतं का रे? जातो का नाही इथून? तो म्हटला, नाही जाणार. 3दा परत गेलो. जातो का नाही? नाही जाणार. वारकरी म्हटले, आता वारकरी मऊ मेना हुनी आम्ही विष्णुदास. वारकरी जेवढा भोळा आहे तेवढा चांगला आहे. पण एकदा वारकरी बिघडला की मग वारकऱ्यासारखं दुसरं कोणी नाही. वारकरी म्हटले, ऐकत नाही का? पताका उलट्या करा, टाळाच्या दोऱ्या हातात घ्या. आणि वारकरी सुटले ना काळाच्या मागे. काळ जो पडाला, चिंग चिंग चिंगाट. दळ 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 दुळ 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 पळ सुटला काळी काळा बापुडिया रे. धड 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 दुड 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 पळ सुटला काळी काळा बापुडिया रे. जीवनामत तळ मुखी श्रीपाका पडिया रे. जीवनामत तळ मुखी श्रीपाका पडिया रे. दड 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 दुड 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 दुड. इतका जोरात पळाला. बुवासाहेब म्हणायचं तो काळ चिंग चिंग चिंगाट. ज्यांनी नथुसिंग बाबांचं प्रवचन ऐकलं असेल त्यांच्या लक्षात येईल. ते म्हणायचे तो काळ जो पळाला चिंग चिंग चिंगाट, अजूनपर्यंत आला नाही. नामधारकाला काळ घाबरतो. म्हणून ज्याच्या गड्यामध्ये माळ आहे त्याला यम घाबरतो. यम त्याच्याकडे वक्र दृष्टीने देखील पाहत. कोणाला? माडकऱ्याला. मग आता बसल्या बसल्या प्रत्येकाने आपाकडे गडे चेक करून घ्या, आहे किंवा नाही. मायबाप नसेल तर कोणत्या का महाराजांच्या हातून होईना पण माळा टाकून घ्या. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. ज्याच्या गड्यात माळा आहे, जे आळंदी पंढरीची वारी करतात, कथा कीर्तन ऐकतात, एकादशी धरतात, ते विष्णूचे गिराईक आहे. यमाचे गिराईक कोण कोण आहे सांगू? यम धर्म सांगे दूता, तुम्ही जावे मृत्यू लोका, आपुलाले लोका तितुके आणावे. यमराजा आपल्या दूतांना सांगतो, तुम्ही मृत्यू लोकात, आशिया खंडात, जम्बूद्वीपात, भारत देशात, महाराष्ट्र राज्यात, धुळे जिल्ह्यात, धुळे तालुक्यात सती मातेचं गाव आहे बोरीस, त्या गावाला जा. आणि त्या गावामध्ये आपले जे गिराईक असतील, कोणाचे? यमाचे. यमाचे गिराईक कोण कोण? ज्यांच्या गळ्यात माळा नाही, जे कथा कीर्तन ऐकत नाही, एकादशी धरत नाही, आळंदी पंढरपूरची वारी करत नाही, ते यमाचे गिराईक आहे. म्हणून मायबाप हो, माझी विनंती तुम्हाला, मरता मरता का होईना पण माळा घालून मरा. काय 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 माळा घातल्याशिवाय मरू नका. आणि विष्णूचे गिराईक होऊन मरा. कारण ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याला यम घाबरतो. त्याला यम घेण्याकरता येत नाही. म्हणून नामाच्या गजरे भय सुटले कडी काळा. कशामुळे? राम वेळो वेळा मी गाऊवी. तुकाराम महाराज म्हणता, काय सांगू तुम्हाला, आम्ही रात्रंदिवस प्रभूचं नामचिंतन केल्यामुळे आमच्या जीवनामध्ये सुखच सुख प्राप्त झालं. आणि प्रभूचं नामचिंतन केल्यामुळे सुख तर प्राप्त झालं, परंतु गर्भवासाचं दुःख नाहीसं झालं शेवटच्या चरणी. तुका म्हणे रामे सुख दिले आपुले. तुका म्हणे रामे सुख दिले आपुले. तुका म्हणे रामे सुख दिले आपुले. तुका म्हणे राम सुख दिले आपुले. तया गर्भवासायने जाणे खुंटले.
दुसरी तुकोबाऱ्या भंगाच्या शेवटच्या चरणात सांगता. तुका म्हणे रामे सुख दिधले आपुले, तया गर्भवासा येणे जाणे सुंडले. रात्रंदिवस भगवंताचं प्रभूचं नामचिंतन केल्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात जीवनामध्ये सुखाची प्राप्ती झाली. आणि सुख प्राप्त झाल्यामुळे काय झालं, आमचं गर्भवासाचं दुःख संपलं. तया गर्भवासा येणे जाणे खुंडले. प्रभूचं नामचिंतन करणाऱ्याला गर्भवासाचं दुःख नाही. गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदय असता नाम तुझे. प्रभूचं नामचिंतन गर्भवासाचं दुःख दूर करतं. अनेकांचं गर्भवासाचं दुःख संपलं. पापिया जामिळ गजग निकाऊ, मुक्त भय हरिनाम प्रभाऊ. आजामेड गणिका वेश्या वाट मार्या वाल्या कोडी. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. पाषाणाला पाना ओढी, पाषाणाला पाना. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. आजामेड गणिका वेश्या वाट मार्या वाल्या कोडी. अरे यांनी प्रभूचं नामचिंतन केलं, यांचा गर्भवास चुकला. लक्ष्मी नारायण सीतापती राघव राधा गोविंद. लक्ष्मी नारायण सीतापती राघव राधा गोविंद. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. लक्ष्मी नारायण सीतापती राघव राधा गोविंद. लक्ष्मी नारायण सीतापती राघव राधा गोविंद. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. फार गोड धुणे लक्षात ठेवता आली तर ठेवा. लक्ष्मी नारायण सीतापती राघव राधा गोविंद. लक्ष्मी नारायण सीतापती राघव राधा गोविंद. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. राधा गोविंद रखुमाई पांडुरंग. प्रभूचं नाम चिंतन करा, तुमचा गर्भवास चुकेल. तुका म्हणे रामे सुख दिधल्या पुले, तया गर्भवासा येणे जाणे खुंटले. का आम्ही रात्रंदिवस त्या प्रभूचं नाम चिंतन करतोय. राम वेडू वेळा आम्ही गाऊ ओवी, दडिता कांडिता जेविता गे बाई. अभंगाच्या चारही चरणांचा विस्तार पूर्वभावात सांगितला. 11:15 वाजले. मर्यादेपेक्षा 15 मिनिटं शिवाय घेतले. एकदा सर्वांनी हाताने टाळी, मुखाने भगवत चिंतन. विढोबा रखुमाई.